श्री राम जय जय राम। 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 वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वंदे जगद्गुरुं। अनंतनाथ भगवंताच्या श्रीहरीच्या अनंत कृपेने आपण आपल्या या चर्चासत्रांच्या शृंखलेमध्ये आज 13वा सत्र करतोय आणि एकादशीचा माहोल सर्वत्र असल्यामुळे आज आपण सर्वप्रदी एकादशी, सर्वप्रदी म्हणजे सर्व काही देणारी अशी आपली ही एकादशी तिथी कशी आपल्यासाठी भौतिकरित्या आध्यात्मिकरित्या फलदायी आहे याचा आपण विचार करण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत। एकादशीची परंपरा महाराष्ट्राच्या संत परंपरेने अनेक शताब्द्यांपासून आपल्याला दिलेली आहे। त्याचा वारसा आपल्याला भेटलेला आहे आणि वारकरी माळकरी हे जे शब्द आहेत या संप्रदायामध्ये जे मोठे झालेले आहेत तसं त्यांना एकादशीचं महत्त्व वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु काळाची गरज ओळखता आज फक्त थोडं विश्वास ठेवून उपवास कर रे, खाऊ नको रे असं म्हटल्यानंतर आजची पिढी त्याला किती मान्य करेल हा प्रश्न आहे। आजची म्हणजे मी पण त्याचाच भाग आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये थोडाफार जेवढं विज्ञानाला शक्य आहे, विज्ञान जे आजपर्यंत थोडंफार सिद्ध करू शकलं आहे ती त्याच्यामध्ये फोडणी आज देण्यासाठी विशेष रूपाने हा उपक्रम ही चर्चा आहे। तरी आपण पारंपरिकरित्या त्याचा थोडाफार विश्लेषण करूयात आणि शेवटी जसे एक क्लायमॅक्स असतो तसं आपण वैज्ञानिक फोडी त्या आजच्या चर्चाच्या सत्राला आपण देऊयात। आपल्या आजच्या या चर्चा सत्राला समजण्यासाठी त्याच्या पहिल्या अर्ध्या भागाला ज्याला फर्स्ट हाफ आपण असं म्हणतो ह्याला समजण्यासाठी आपल्याला थोडंसं आस्तिक व्हावं लागेल। आस्तिक म्हणजे देवाला मानणारा आणि नास्तिक म्हणजे नाही मानणारा असं नाही। आस्तिकतेची व्याख्या देवाला मानण्यावरून नाहीये, कारण देवाला मान्य करावं याच्यासाठी त्याचे अनेक रूप आहेत
म्हणजे विठ्ठलालाच मानलं तर तुम्ही आस्तिक, कृष्णाला मानलं तरच आस्तिक, किंवा अमुक देवाला मानलं तरच आस्तिक, नाहीतर नास्तिक, अशी परिभाषा नाही. आणि देव कोण आहे हे आपल्याला सांगणारे जे आपले आचार्य आहेत, आणि आचार्यांनी ज्या सद्ग्रंथांचा प्रतिपादन केलेलं आहे, अशा त्या ग्रंथांचा, शास्त्रांचा आधार घेऊन त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपली जीवनचर्या ज्ञापन करणारे जे जण आहेत ते आस्तिक होय. हे मी नाही सांगत आहे, हे श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की शास्त्र प्रमाण आहे. कुठल्याही गोष्टीसाठी शास्त्र प्रमाण आहेत, आणि त्यामुळे शास्त्रांना मानणारे हे आस्तिक. आणि त्या अनुषंगाने आपले जे शास्त्र आहेत, जे ग्रंथ आहेत, सद्ग्रंथ आहेत, पुराण आहेत, त्यांचा आश्रय घेऊन आपण आजच्या या विषयाला समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही प्रसिद्ध जी नावे आहेत, उदाहरणार्थ पद्मपुराण असेल, उदाहरणार्थ स्कंद पुराण असेल, इतर अनेक ग्रंथ आहेत, ब्रह्मवैवर्त पुराण आहे, अशा त्यांच्या काही श्लोकांचा आपण संदर्भ घेऊन आपल्या या फर्स्ट हाफ ऑफ एकादशीची चर्चा याला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एकादशीचा व्रत म्हणजे काय? तर आपल्या पुराणांमध्ये एक प्रसिद्ध कथा आहे. तसं तर आपल्या पुराणांमध्ये एकादशीचं महत्त्व सांगताना असं सांगितलेलं आहे की ती सर्व फल प्रदान करणारी आहे, सर्व पापांचा नाश करणारी आहे. त्याचे श्लोक पण आहेत जे आपण विस्तृत चर्चेमध्ये पाहूया. पण त्या चर्चेला सांगत असताना, म्हणजे ही सर्व फलदायी आहे, ही सर्व पापांचा नाश करणारी आहे, असं सांगत असताना त्याचा जो हा पैलू आहे, काय पैलू आहे? पौराणिक पैलू आहे. पौराणिक पैलू म्हणजे काय की आता हे कळलं की ते सगळे फळ देणारी आहे, सगळे पापांचा नाश करणारी आहे, म्हणजे कितीतरी पॉवरफुल काहीतरी त्या एकादशी तिथीमध्ये आहे. आणि हे बघा, पुराण म्हटल्यानंतर पुराण हे इतिहास नाही आहे, आपल्या आत्ताच्या काळातला इतिहास नाही आहे, कुठल्या तरी युगातला अनेक हजारो वर्षांआधीचा तो इतिहास आहे. त्याला मायथॉलॉजी सांगता येत नाही. शब्द, इंग्रजांकडे शब्द नव्हते म्हणून त्यांनी याला मायथॉलॉजी म्हणून सांगितलं, आणि त्यांच्यानुसार रामही नव्हते, कृष्णही नव्हते, महाभारतही नाही घडलं. पण कार्बन डेटिंग केल्यानंतर आपल्याला सगळे अवशेष कुठे ना कुठे पाहायला भेटतात. राम सेतूचाही भेटतो आणि कुरुक्षेत्राचाही भेटतो. तर त्या पुराणांमध्ये जे एक कथा येते की एकादशीच्या प्रभावामुळे सगळे पाप घाबरले. एकादशीच्या प्रभावामुळे सगळे पाप घाबरले. आणि पाप म्हणजे काय? का जे दुष्कर्म आहेत ते पाप आहेत. आपण चांगलं कर्म केल्यानंतर पुण्य अर्जित करतो आणि वाईट कर्म केल्याने पाप अर्जित करतो. कर्माची जी करन्सी आहे ते म्हणजे पाप आणि पुण्य. ठीक आहे, म्हणजे ज्या अर्थी हे सांगण्यात आलं की आपल्याला आस्तिक म्हणून ही सगळी चर्चा ऐकायची आहे, तर आस्तिक म्हणजे ज्याला शास्त्रांमध्ये विश्वास आहे, शास्त्रांमध्ये विश्वास ठेवणारा जन्म पुनर्जन्म मानतो, शास्त्रांमध्ये विश्वास ठेवणारा कर्म आणि फळाच्या सायकलला मानतो, शास्त्रांमध्ये विश्वास ठेवणारा लोक आणि परलोकच्या सिद्धांताला समजतो. या पार्श्वभूमीवर पुराणांमध्ये जी कथा आहे ती म्हणजे की एकादशीच्या प्रभावामुळे सगळे पाप घाबरले, आणि घाबरल्यानंतर ते भगवंताकडे जातात, म्हणतात आमची जागा कुठे? बघा किती सुंदर आहे. असं नाही सांगितलं की फक्त चांगलंच चांगलं आहे. या जगात भगवंताच्या स्वरूपामध्ये सर्व काही आहे, चांगलंही आहे, वाईटही आहे. जिथे अमृत आहे तिथे मदिरा पण आहे, जिथे सत्य आहे तिथे असत्यही आहे, जिथे पाप आहे तिथे पुण्यही आहे. आणि त्यामुळे त्या सगळ्या पापांचा अधिकार होता की आम्ही पण कुठेतरी राहावं, आणि सगळ्यात जास्त त्यांचा अधिकार म्हणजे कलियुगात. मग ते घाबरून भगवंताकडे जातात आणि विचारतात की आम्ही एकादशीच्या प्रभावामुळे आमचा नाश होतोय, क्षय होतोय, आम्ही कुठे जायला पाहिजे? तेव्हा भगवंत म्हणतात की तुम्ही एक काम करा, एकादशीच्या दिवशी अन्नामध्ये जाऊन
अण्णा नाही, न अर्धा आणि न अन्न, अन्नामध्ये जाऊन तुम्ही वास करा. आणि त्यामुळे आपल्या पौराणिक कथेमध्ये असा वर्णन येतो की एकादशीच्या दिवशी अन्न याचं भक्षण केलं नाही पाहिजे, अन्न वर्जित आहे असं म्हणतात. आणि उपवास म्हटल्यानंतर फलाहार, ते पण कोणासाठी का जे आजारी आहेत, वयोवृद्ध आहेत, ज्यांची शारीरिक स्थिती दुबळी आहे. आणि सहसा व्रत म्हटल्यानंतर त्यातल्या त्यात एकादशी व्रत म्हटल्यानंतर सगळ्यात सार्थक तर असंच आहे की आपण निर्जल उपवास केलं पाहिजे. आणि तुम्हाला खरं सांगतो, 80 वर्षाच्या आजी आजोबांना आजीवन जेव्हापासून त्यांना समज आलेली आहे तेव्हापासून 80 वर्षाच्या वयापर्यंत त्यांनी निर्जल एकादशी केल्याचं मी पाहिलेलं आहे. आणि असं नाही आहे की निर्जल एकादशी केली, एसीच्या रूम मध्ये बसले आणि भजन करत आहेत, नाही, सर्व काम करून, लोकाचार सगळा करून. कारण जसं आपण शरीराला ट्रेन करतो, बॉडीला ट्रेन करतो, तसं आपलं शरीर साथ देतं. आपण ट्रेनच करत नाही. बैल गेले, ट्रॅक्टर आले, पायी चालण्याची सवय गेली, गाड्या आल्यात. आणि या सगळ्यामुळे आपण दुबळे होत चाललोय. परवाच मी एक पोस्ट वाचत होतो, त्याच्यात वर्णन आलं की स्विगी, झोमॅटो इत्यादी या सगळ्या उपकरणांमुळे घरी बनवून खाण्याची जी विधी आहे ती आपली नष्ट झाली. गाडी घोड्याची व्यवस्था असल्यामुळे चालण्याची आपली सवय गेली आणि सगळं ते आयतं फोनवरती भेटतंय. तर एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी जी बुद्धीला चालना असते, जी वाचण्यातून भेटते, ती आपली नष्ट झाली. त्यामुळे जे भेटतंय ते सगळं आपण घेत चाललेलो आहोत. आणि ह्या सगळ्यामुळे की ज्या आपल्याला पारंपरिक पद्धतीने आजी आजोबांकडून आपण मागे पाहिलं होतं, संस्कारांची शिदोरी, आजी आजोबांचा साथ वगैरे वगैरे, ते नष्ट झालं. ते नष्ट झाल्यामुळे जसे ते होते तसे आपण नाही. आणि त्यामुळे त्या ज्या आजी आजोबांना एकादशी व्रत निर्जल करताना पाहिलेलं आहे ते सर्वोत्तम. मग ज्याला निर्जल शक्य नाही त्याने जल घ्यावं, ज्याला थोड्या जलवरती भागत नाही, शारीरिक परिश्रम ज्यादा आहे, त्याने काय करावं तर त्याने ज्यूस आदी काही पदार्थ घ्यावे, फळ घ्यावे, फलाहार असं म्हटलंय. आणि काहीच जमत नाही तर शेवटी खिचडी आणि वडे तर आहेतच आपल्या सेवेमध्ये. मला वाटतं की येणाऱ्या एकादशीची आपण सगळ्यांनी आतापासून नाही, मागच्या रविवारापासून तयारी केली असेलच की आपल्याला काय काय बनवायचं आहे. तर अशा या पार्श्वभूमीची एकादशी. तर एका प्रकारे पाहायला गेलं तर ही जी एकादशी आहे, पौराणिक कथा की अन्नमध्ये नसलं पाहिजे, अन्नमध्ये एकादशीच्या भीतीने ते पाप सगळे लपले. आणि त्यामुळे पाप आणि पुण्याचा विचार करता, त्याच्यावरती विश्वास ठेवता आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपण अन्न ग्रहण नाही केलं पाहिजे. काय असते, कुठे दिसतात, ठीक आहे ना, ते इथे चढल्यानंतर मग तांडव होतो. प्रत्येक गोष्ट दिसेल असं नाही. आणि त्यामुळे सुरुवातीलाच याच्याबद्दल डिस्क्लेमर दिलेला आहे की आपल्याला काय व्हावं लागेल, आस्तिक व्हावं लागेल. शास्त्रांमध्ये विश्वास ठेवल्यानंतर या जो ऊर्ध्व अर्धा भाग आहे या चर्चेचा, त्याच्यामध्ये आपल्या समाधान होईल. आपण प्रत्येक ठिकाणी टेस्ट ट्यूब घेऊन पोहोचल्यानंतर कठीण होईल. आणि तो टेस्ट ट्यूबचा भाग उत्तरार्धमध्ये आपण चर्चा त्याची करणारच आहोत. तर सांगण्याची मूळ गोष्ट ही आहे की एकादशी व्रत याच्या प्रतापाने सगळे पाप काय झाले, अन्नामध्ये जाऊन लपले. आणि म्हणून अन्न वर्जित आहे. मग आपल्याकडे चर्चा होते, ठीक आहे आम्ही मीठ खात नाही, आम्ही सेंध मीठ खातो. अहो, मीठ खावा, सेंध मीठ खावा, अजून तिसरं चौथं कुठलं तरी मीठ खावा. मीठ हे मीठ आहे. एका दिवशी नाही खाल्लं तर तुम्ही काही कोसळून पडणार नाही आहे, प्रोव्हाइडेड तुमची तब्येत साथ देते. नाहीतर माझ्या नावाने बिल फाडून मोकळे व्हाल. डॉक्टरनी सांगितलं की मीठ नाही खायचं, इथे एकदम हायपोनाट्रेमिया म्हणजे सोडियम कमी झाला, कॅल्शियम वाढला किंवा अजून पोटॅशियम कमी जादा झाला, असं नाही. आपल्या प्रकृतीला अनुकूल. पण या सगळ्यामध्ये, या उतरत्या क्रमामध्ये, एकादशीला करण्याच्या तीव्रतेच्या उतरत्या क्रमामध्ये आपल्याला हे समजलं पाहिजे की यथाशक्ती आणि यथा इच्छा आपण केलं पाहिजे.
आणि शेवटी आपण हे पाहिलेलं आहे, देव भावाचा भुकेजलेला आहे. तुमच्या माझ्या भावाचा नाही हो, आपल्या मनातल्या भावातला. तर तो भाव पाहतो, भाव दे रे असं म्हटलं जातं. तर तो भाव किती उत्कंठ आहे, तो किती तीव्र आहे, त्याच्यामध्ये त्याला प्राप्त करून घेण्याची किती इच्छा आहे, त्यावरती तो सगळा व्रत आपला निर्धारित आहे. त्यामुळे आपला भाव शुद्ध असणे आणि त्यानुसार आपण यथाशक्ती, यथामती, यथा इच्छा आपण उपवास करणे, हे असं आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. त्याची शास्त्रीय बाजू जी आपण विस्तृतपणे श्लोकांच्या माध्यमातून त्याच्या महतीला समजण्याचा प्रयत्न करणार होतो, ती काही श्लोक माझ्याकडे आज संकलित झालेली आहे, ती मी आपल्यासमोर मांडू इच्छित आहे. तिचं महत्व सांगताना तीर्थक्षेत्रांपेक्षाही जादा महत्व एकादशी व्रताचं आहे. आमचे महात्मा लोक अनेक वेळा हास्य पद्धतीने असं वर्णन करतात की जे सगळे मालवाले भक्त आहेत ते जातात तिरुपतीला, आणि भोळा भला आमचा वारकरी तो उघडे नागडे पायी चालती पंढरीची वाट तो जातो. म्हणजे ज्याचा भाव असा एकदम ठाम आहे, दृढ विश्वासी आहे, अशा स्थितीचा, अशा मनस्थितीचा असणारा तो भक्त तो पंढरपूरला जातो. तर या तीर्थक्षेत्रांचं महत्व आहे, पण त्याच्याही पेक्षा ज्याला शक्य नाही तो इथे राहून, जिथे आहे तिथे राहून तो कसा करू शकतो भगवंताचा स्मरण, किंवा त्याचं भाव कसा जागृत होऊ शकतो. तर एकादशीच्या व्रतचं त्या संदर्भात महत्व सांगितलेलं आहे. न गंगा न गया भूमीर न काशी न च पुष्करम, म्हणजे न चैव कुरुक्षेत्रम च सममे कादशी व्रतम. म्हणजे गंगेकडे, म्हणजे आपल्या उत्तर प्रदेशमधून जी वाहून येते, उत्तराखंडमधून, गंगोत्रीमधून, ती आपली गंगा नदी, त्याचे सगळे तट, गया बिहारमधलं जे गया म्हणून स्थान आहे ते, त्याच्यानंतर काशी, काशी म्हणजे वाराणसी, पुष्कर जे ब्रह्माजींचं राजस्थान मधलं स्थान आहे, त्याच्यानंतर कुरुक्षेत्र आपल्याला माहिती आहे हरियाणाच्या तिथे असलेला कुरुक्षेत्र. तर स्कंद पुराणामध्ये वैष्णव खंडात हे वर्णन येतं की या तीर्थांपेक्षाही जादा एकादशी व्रत त्याचं फळ आहे. एकादशी व्रत केल्याचं, त्या तीर्थक्षेत्राला जाऊन स्नान आदी करून यथार्थ शास्त्रोक्त कर्मांना केल्यानंतर जे फळ प्राप्त होतं, एकादशीचं फळ त्याच्यापेक्षा कितीही पटीने जादा. पद्मपुराणामध्ये वर्णन येतं, एकादशी समम किंचित पापत्राणम न विद्यते एकादशी व्रतम नाम सर्व पाप प्रणाशनम. पहिल्या श्लोकामध्ये जो स्कंद पुराणाचा होता त्याच्यामध्ये आपण त्याचं महत्व पाहिलं, म्हणजे त्याचा जो फळ आहे तो किती पुण्यदायी आहे. आणि पद्मपुराणाच्या या श्लोकामध्ये तो किती जादा पापनाशी आहे, किती जादा त्याची पावर आहे, ज्याच्याने आपले पाप नष्ट होऊ शकतात याचं वर्णन आहे. की एकादशीच्या समान दुसरं कुठलंही व्रत नाही जे सगळ्या पापांचा नाश करू शकतं, आणि त्यामुळे समस्त पापांना नाश करणारं हे एकादशी व्रत आहे. असं आपल्या 24 एकादशी आणि 2 आपल्या अधिक मासच्या पुरुषोत्तम मासच्या एकादशी, 26 एकादशींचं महात्म्य सांगणारी गीता प्रेस गोरखपूरची एक पुस्तिका आहे. त्या प्रत्येक एकादशीला नाव आहे. उदाहरणार्थ पुत्रदा एकादशी, पापनाशिनी पापमोचिनी एकादशी, रमा एकादशी, कमला एकादशी, अशा नाना प्रकारच्या, आता देवशयनी एकादशी, देवोत्थनी एकादशी, त्या प्रत्येक एकादशी तिथीचं विलक्षण महात्म्य आहे. आणि त्या विलक्षण महात्म्याला जाणून, आणि त्या दिवशी आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय म्हणजे त्या दिवशी फलाहार काय केलं पाहिजे त्याचंही वर्णन त्या कथेमध्ये आहे. म्हणजे तिळाचे लाडू खायला पाहिजे का राजगिऱ्याचे खायला पाहिजे, की केळी घ्यायला पाहिजे, की काय जे काही आहे, कुठल्या सागार म्हणतात त्याला, सागार, कुठला सागार घ्यायला पाहिजे त्या तिथीच्या महत्वाचं, ह्याचंही वर्णन जे आहे त्या पुस्तिकेमध्ये सुंदर पद्धतीने केलंय. म्हणजे त्याच्यावरती खरोखर एक 15 दिवसाची विस्तृत चर्चा होऊ शकते असा तो विषय. तर
त्या सगळ्याच्या खोलमध्ये न जाता हा भाव घेऊन की प्रत्येक एकादशीची विधी आणि त्याचा स्वतंत्र महत्व आहे, त्याच्याशी संबंधित स्वतंत्र आख्यायिका पौराणिक कथा आहे, ज्याच्याने त्याचं महत्व स्पष्ट होतं. त्यामुळे ही झाली पौराणिक बाजू. आणि अजून एक गोष्ट म्हणजे कुठलाही एकादशीचा व्रत करताना काही सामान्य नियम आहेत, जे मी आपल्यासमोर मांडू इच्छिते. की एकादशीचा व्रत हा दशमीलाच सुरू होतो आणि एकादशीचा व्रत हा द्वादशीला पूर्ण होतो. म्हणजे एक दिवसाचा तो व्रत खऱ्या अर्थाने 2 दिवसाचा आहे. 2 दिवसाचा कसा? अर्धा दिवस दशमीचा, पूर्ण दिवस एकादशीचा आणि पुढचा अर्धा दिवस द्वादशीचा. आणि त्यामुळे या प्रकारे वर्णन आहे. त्यात पण एकादशीच्या 2 तिथी असतात. एक असती ती स्मार्त तिथी आणि एक असती ती भागवती तिथी. स्मार्त तिथी आणि भागवती तिथी याचं वर्णन शैव पंथ आणि वैष्णव पंथ असंही असून त्याचा दुसरा भाव असा आहे की आपल्याकडे काळ गणना करताना काही अपवाद सोडले तर काळ गणना करताना सूर्योदयाच्या वेळेस असलेली तिथी ही त्या दिवशीची तिथी मान्य केली जाते. अनेक वेळा असं होतं की दशमीच्या दिवशी दुपारी संध्याकाळी आधी एकादशी तिथी लागते आणि त्यामुळे स्मार्त पद्धतीची एकादशी करणारे त्या दिवशीच एकादशी पाळतात. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सूर्योदय होत असताना एकादशी तिथी असते अस्तित्वामध्ये आणि त्यावेळेस जी तिथी मानली जाते ती भागवती एकादशी. तशी महत्ता ही भागवती एकादशीची आहे. उपवासाच्या किंवा आपल्या जे काय आपल्याला कर्मकांड करायचं त्या दृष्ट्या. पण शेवटी भाव महत्वाचा आहे, त्याच्यावरून वादविवाद व्हायला नको असं आहे. तर एकादशीच्या तिथीमध्ये आयडियली दशमी तिथीला संध्याकाळी भोजन नाही केलं पाहिजे. रात्री 12 वाजेचं या सगळ्या उपवासाच्या प्रक्रियेमध्ये काहीही महत्व नाही. 12 नंतर खात नाही किंवा एकादशीला दिवसभर लोक उपवास करतात आणि रात्री मात्र मग लाईटा लागतात, सगळ्या भूक लागते. त्यामुळे 12 वाजले, एकादशी संपली, चला आता किचन मध्ये रसोडे में कौन है असं व्हायला नको. आपल्याकडे तिथीचा महत्व हा सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंतचा आहे. तिथी ही सूर्योदयापर्यंत असते. त्यामुळे एकादशी तिथी ही दुसऱ्या दिवशी द्वादशीचा सूर्योदय उगवल्यानंतर पूर्ण होते आणि त्यानंतर द्वादशीला यथोचित पूजन करून, यथाविधी पूजन करून, ब्राह्मण आदी देवांना भोजन देऊन जे काही विधी आहे त्या पुस्तिकामध्ये पण वर्णन केलेले आपल्या सगळ्यांना पण ठाऊक आहे. त्या सगळ्या कर्मकांडमध्ये न जाता त्या प्रकारे पूर्ण करून मग आपण द्वादशीचं भोजन करून एकादशीचा व्रत पूर्ण केला पाहिजे. आता हे स्वतः माझ्याकडूनही घडत नाही म्हटल्यानंतर मी काय आव्हान करत नाही, पण केलं पाहिजे अशी शास्त्राची आज्ञा आहे. त्यात आपल्याकडून शक्य काय होऊ शकतं, आता कुठे शोधावे, कोणाला बोलवावे, हे सगळं प्रकरण सुरू होतं. त्यामुळे आपल्यासाठी काय की बाबा एकादशीचं म्हणजे दशमीचं जेवण केल्यानंतर परत काहीच बघायचं नाही आणि द्वादशीचं सूर्योदयाचं दर्शन करून, सूर्यार्घ अर्पण करून, दैनंदिन पूजन करून मग आपण भोजन प्रसाद घ्यावं. एवढं तरी किमान आपण सर्वजण पालन करू शकतो आणि केलं पाहिजे. आता या सगळ्यामध्ये आपण महत्व पाहिलं पाप आणि पुण्य कर्मांचा, बरोबर आहे ना. मग मला वाटतं मागच्या काही चर्चासत्रांमध्ये आपण हे पाहिलं की पाप आणि पुण्याचा जो गणित आहे, त्याचा जो बॅलन्स शीट आहे, तो बॅलन्स शीट आपल्या बँकेच्या अकाउंट सारखा नाही. म्हणजे कसं, बँकेमध्ये आपण 1 लाख रुपये जमा केले, 1 लाख रुपये जमा केले आणि त्याच्यातून 30,000 काढून टाकले, तर उर्वरित किती राहिले? 70,000 रुपये राहिले. तसं मी 10 पुण्याची कर्मे केली आणि 3 पाप कर्म माझ्याकडून घडली, म्हणून 10 पुण्य वजा 3 पाप बरोबर 7 पुण्य कर्म उर्वरित राहिली, असा गणित होत नाही. गणित कसा होतो? 10 पुण्य कर्मे, त्याची पुण्य फळे,
3 पाप कर्मे त्याची पाप दुःखदायी फळे. म्हणजे 10 अधिक 3 13 होतं. ही कर्माची, ज्याला कार्मिक सायकल, कर्म रिटर्न्स असं जे सगळं अलीकडे पोस्ट चालतात, ते कोणीही असो, पण त्या सगळ्यामध्ये पण एकादशीचं महत्व सांगताना असं वर्णन केलेलं आहे की एकादशीचं एवढं पॉवर आहे किंवा त्याचा एवढा प्रभाव आहे, परिणाम आहे. शेवटी कुठल्याही पापकर्माला आपल्याकडे काय प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. म्हणजे आता असं नाहीये पाप केलं मग कोर्ट कचेरीमध्ये गेले, मग बेल भेटलं, मग नाही भेटलं, हा पैसेवाला होता त्याला भेटलं, हा बिचारा होता याला नाही भेटलं, असं नॅचरल जस्टिस नाहीये. देव सुद्धा अपवाद त्याच्यासाठी नाही. आपण श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये हे पाहतो. वाल्याचं वध झालं, त्यांनी लपून केलं, धर्मकार्य होतं, न्यायशास्त्र होतं की राजा म्हणून ते तिथे गेले आणि न्याय म्हणून त्या जंगलमध्ये तो उपद्रव करत होता. त्याच्या भावाच्या बायकोचं अपहरण त्याने केलं वाल्याने सुग्रीवच्या, इत्यादी इत्यादी. आणि भगवंतांनी न्याय दिलं, क्षत्रिय धर्माचं पालन केलं. तरी लपून केल्यामुळे श्रीकृष्ण अवतारामध्ये आपल्याला माहिती आहे की भगवंताचं जेव्हा वैकुंठ गमन झालं तेव्हा तो निमित्त झाला. बाण, निषादचा जो बाण होता तो निमित्त झाला त्यांच्या जाण्यामध्ये. त्याने लपून छपून मारलं आणि तो निषाद म्हणजे वाली होता त्या युगातला. तर ज्या संविधानाला, नैसर्गिक संविधानाला भगवंत सुद्धा अपवाद नाही, अशा त्या कर्माच्या संविधानानुसार चर्चा अशी होते की प्रायश्चित्तांमध्ये एकादशी व्रत पण आहे, एक प्रकारचा एकादशी. तसं तर सगळ्या श्री वैष्णवांनी, ज्यांना भगवंतावरती विश्वास आहे, जे भगवंताला मानतात, त्या सर्वांनी विना अपेक्षेच्या, विना कुठल्या लौकिक गोष्टी त्याला जोडता एकादशी व्रत केलं पाहिजे. पण त्याचा प्रभाव इतका आहे की आपोआप अनेक पापकर्मे आपली नाहीशी होतात. एक प्रकारचं प्रायश्चित कर्म म्हणून ते काम होतं. त्याला ठरवून करा किंवा पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे चालत आलेले म्हणून करा, परिणाम तर होणार. राम नावाचा जप म्हटल्यानंतर मरा म्हणणाऱ्या त्याचं पण कल्याण झाला. कारण बी सरळ टाका, उलट टाका, कसंही टाका, बी टाकल्यानंतर त्याच्या फांद्या वरच येणार आहेत, मूळ खालीच जाणार आहे. तर या सगळ्या चर्चेमध्ये पाप आणि पुण्यामध्ये पाप नाशिनी आणि पुण्यवर्धिनी अशी ही एकादशी आहे. या मानव जीवनामध्ये सगळ्यात मोठा उलाढाल जो आपला आहे खरा, तो पैशाचा नाही, जमिनीचा नाही, स्टेटचा नाही, बँकेच्या अकाउंटच्या बॅलन्सचा नाही, आपल्या पुढच्या पिढीचा नाही, तो आहे तो आपल्या कर्माचा. त्या कर्माच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला मानवदेह प्राप्त झालेला आहे. आपल्याकडे वर्णन केलेलं आहे 84 लक्ष योनींमध्ये भटकत भटकत शेवटचा हा टप्पा आपल्याकडे मानव देह म्हणून प्राप्त झालेला आहे. आता या देहामध्ये आपल्याला पुन्हा युटर्न मारून 84 लक्ष भटकत राहायचंय का या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचंय? ह्याच्यासाठी हा टर्निंग पॉइंट, डिसाइडिंग फॅक्टर हे आपलं मानव देह आहे. आणि त्यामुळे याच्यात कर्म करताना आवश्यक आहे की आपण जादामध्ये जादा सत्कर्म करावी, कमीत कमी पापकर्म. कमीत कमी का? कारण पाप केल्याशिवाय माणसं जगूच शकत नाही असं कलिकालातले महात्मे वर्णन करतात. वामपंथ इतका वाढलेला आहे की साक्षात कलियुगच त्यांच्यामध्ये विद्यमान होऊन हे सगळं करून घेत आहे. कलियुगाचा प्रभाव जिथे सगळ्यात जास्त, 5 ठिकाणी सगळ्यात जास्त असं भागवत मध्ये वर्णन येतं. त्यातलं जे काही मला आठवतं ते आपल्याला सांगतो. उदाहरणार्थ वैश्यागमन, मदिरापान, मांस भक्षण इत्यादी पापाची कमाई जी आहे, ज्याला म्हणतो आपण भ्रष्टाचारची कमाई, ब्लॅक मनी, तर इत्यादी इत्यादी हे कलियुगाचे विशेष स्थान आहेत. आणि यांचा आस्वाद घेऊनच कलिकालाचे सगळे आपण जण जगत आहोत. त्यामुळे स्वाभाविक आहे की कलिकाल आपल्यावरती तांडव करणार. तर या सगळ्या कलिकालामध्ये चांगली कर्म करणे आणि वाईट कर्म टाळता टाळता नाहीशी करून टाकणे, अशी जेव्हा आपण जीवन पद्धती अंगीकारू शकू तेव्हा आपलं कल्याण होईल. आणि त्या चांगल्या कर्मांमध्ये आपल्याला उपलब्ध असं एक
उपकरण जे काही असेल तर सर्वोत्तम म्हणजे एकादशी तिथीचं व्रत करणे. एकादशी तिथीचं व्रत सर्व फलप्रदायी आहे. आपण पाहिलं ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये वर्णन येतं. एकादशी व्रतम नाम सर्व काम फलप्रदम भक्त्या यः कुरुते नित्यम विष्णुलोकम स गच्छति. की एकादशी व्रत सर्व शुभ इच्छांना पूर्ण करणारं आणि शेवटी आपल्याला विष्णू लोकाला वैकुंठ लोकाला आपलं गमन करणार आहे. आपण मानव देहामध्ये खटापट करतोय कशासाठी? या बंधनातून मुक्त होऊन भगवंताच्या नित्यधाममध्ये त्याच्या चरणारविंदामध्ये आपण जावं यासाठी. आणि तो कर्माचा घडा आपला पूर्ण करण्यामध्ये, त्याचा हिशोब पूर्ण लावण्यामध्ये, त्याचं विल्हेवाट लावण्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त विना जादा काही कष्ट करता कोणी सगळ्यात जास्त उपयुक्त असेल तर ती एकादशी तिथीचा व्रत आहे. आणि त्यामुळे हा सगळा जो चालू आहे प्रकरण तो आत्मकल्याणाचं मार्ग प्रशस्त करण्यासाठीचा आहे. त्यामुळे कर्माच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी एकादशी हे सर्वोत्तम साधन आहे असं म्हणायला हरकत नाही. आता एकादशी व्रत करणे थोडी कसं आहे की आर्थिक बाबचा विचार न करता आपली कुठली गोष्ट पुढे सरकत नाही. आर्थिक बाबमध्ये जर आपल्याला लाभ होत असेल तर ती गोष्ट आपण लवकर अंगीकारू. आर्थिक लाभ दोन प्रकारचा असतो. एक पैसा भेटत आहे, दुसरा पैसा खर्च होत नाही. पैसा भेटेल हा सूक्ष्म भाग झाला आणि पैसा खर्च होणार नाही हा उघड भाग झाला. कसं? तर अमुक भाजी आणा, पैसे वाचले. आयडियल एकादशी तर निर्जल आहे, खायचंच नाहीये, तर घरात 5 जण असतील 10 जण असतील तर 2 टाइमचा जेवणाचा खर्च वाचला. आपल्यासारख्या सधन लोकांसाठी ही चर्चा कदाचित एवढी महत्वाची नाही आहे. पण ज्यांचा घर 5, 10, 15 हजार रुपयांनी महिन्याने चालतो त्यांचा घर खर्च, त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची बाब आहे. ह्याच्यात पण दोन, एक सिरियस बाब आहे, एक मनोरंजनाची बाब आहे. मनोरंजनाची बाब काय? जे खाऊ प्रेमी आहेत त्यांना म्हटलं करावं एकादशी, जोपर्यंत साथ देते तोपर्यंत खायचं, नंतर एकादशीच एकादशी आहे असं ते म्हणतात. आणि जो बिचारा सिरियस बाब म्हणजे जो बिचारा परिस्थितीने मारलेला आहे तो काय वेगळी एकादशी करेल, त्याची रोज एकादशीच असते. त्यामुळे या दोनही बाजूंचा विचार करता, सर्व समावेशिक सर्व समाजाच्या घटकांचा विचार करता हा विचार महत्वाचा आहे की एक माणूस हॉटेलला खायला गेलं तर एका माणसाला सहज 200 रुपये खर्च येतो. 5 माणसं जेवली तर 1000 रुपये खर्च झाला. 2 टाइम जेवली तर 2000 रुपये खर्च झाला. 2000 रुपये काय छोटी रक्कम आहे का? 2000 वाटतो म्हटल्यानंतर बघा लाईन लागते इथे गल्ली. तर एका परिवाराचा 2000 रुपयाचा खर्च वाचत आहे. हा घरी केल्यानंतर तो खर्च कमी होईल, तो 200, 400, 500 मध्ये भागेल डाळ भात चपाती भाजी केलं तर, पण खर्च तर वाचला. त्यामुळे एकादशी आपल्याला फायनान्शियली बेनिफिशियल आहे, आर्थिक दृष्ट्या आपल्याला मदतनीस आहे आजच्या काळात कलियुगात. तसं एकादशी तिथीमध्ये दुसऱ्या दिवशी जेव्हा द्वादशीला आपण पूर्ण करतो, अमुक दान द्या, हे द्या ते द्या, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या यथाशक्ती आहेत, यथा परिस्थिती आहेत. असं नाही की हे अमुक एवढं सुवर्ण दान केलं तरच तुमची एकादशीचा व्रत फलीभूत होणार, असं नाही आहे. यथास्थिती यथा परिस्थिती सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे एकादशी तिथीमध्ये आर्थिक लाभ आहे. आर्थिक लाभ आता खर्च न होऊ नये आणि सूक्ष्म दृष्ट्या पुराणांमध्ये जसं वर्णन केलेलं आहे की सर्व फलदायी आहे, सर्व प्रकारचा वैभव देणारे आहे. एक आमच्याकडे मारवाडीमध्ये गीत आहे एकादशीवरती, त्याच्यामध्ये एक ओळ येते की सूर्य व्रत यही है. हिंदीमध्ये सांगतो सूर्य व्रत यही है. म्हणजे सगळ्या व्रतांमध्ये आता अनेक लोक धनप्राप्तीसाठी वैभव लक्ष्मीच्या व्रतांचा पालन करतात किंवा शक्ती प्राप्तीसाठी नवचंडिकाचं करतात, बगलामुखी मातेचं करतात, जगदंबेचं करतात, अनेक प्रकारचे व्रत करतात.
या सगळ्या व्रतांमध्ये सगळ्या देवी देवतांच्या सगळ्या संप्रदायाच्या विथ नो एक्सेप्शन सगळ्या व्रतांचा राजा व्रत राणी व्रत कोण असेल तर एकादशी व्रत आहे. यात चर्चा करताना एक गोष्ट ही लक्षात येते, लोक म्हणतात त्या 4 ज्या वर्षातल्या मोठ्या एकादशी आहेत ना त्या आम्ही करतो, बाकीच्या आम्हाला जमत नाही. अहो न जमायला काय झालंय, जे करतोय ते नाही करायचंय त्याच्यामध्ये जमवायचं काय? हे जे आपला कारभार आहे ते नाही करायचंय, मग त्याच्यात वेगळं काय करायचंय? काहीच नाही करायचंय. हे तर आपल्या सोडी आवडी निवडी याच्याप्रमाणे आपलं सगळं. मी प्रवास करत होतो, मग प्रवास करताना काय खूप शारीरिक हे झालं का तुमचं काम? प्रवास करताना तर चांगलं आहे ना, पाणी पिऊन छान झोपून राहा, मूवी बघा, भजन ऐका, कीर्तन ऐका, झोपून राहा. आता तसे नियम आहेत, एकादशीच्या दिवशी झोपू नये. एकादशीच्या दिवशी झोपल्याने एकादशीचा आपला जो पुण्य आहे त्यातला अर्धा पुण्य त्रिजटेला, जी सीतामय्याची सेवा करत होती अशोक वाटिकेमध्ये, तिला प्राप्त होतो असं वर्णन येतं. कसं येतं तर 2 ओळीत आख्यायिका पूर्ण करतो की भगवंताने लंकावरती विजय प्राप्त केला. विजय प्राप्त केल्यानंतर सीतामय्याला अशोक वाटिकेमधून आणलं गेलं किंवा त्यांना बोलावलं गेलं विथ ऑल रिस्पेक्ट. तेव्हा तिथे जी सगळ्या ज्या राक्षसी होत्या त्यांची जी मुख्या त्रिजटा नाम राक्षसी एका असं सुंदरकांडमध्ये वर्णन येतं. तर ती म्हणते, हे भगवंता, रावण क्रूर होता, आम्हाला दिलेल्या निर्देशांचं आम्ही पालन करत होतो, पण तरी आम्ही सीतामय्याचं काय केलेलं, रक्षण केलेलं किंवा तिची सेवा केलेली आहे, तर हमको फल मिळना चाहिए. तर भगवंत म्हणले ठीक आहे असं करूयात. भगवंत पण वरदान कसे एकदम स्मार्टली देतात, म्हणजे भक्ताचा अपराध होऊ नये असे वरदान भगवंत देतात. भगवंत म्हणतात एक काम करा, एकादशीच्या व्रतच्या दिवशी जो कोणी झोपेल त्याचा अर्धा पुण्य त्रिजटामाई तुम्हाला भेटून जाईल. त्यामुळे एरवी झोपला तर चालेल, पण एकादशीच्या दिवशी झोपता कामा नये. आणि दुसरं म्हणजे एरवी पण झोपणं शास्त्रामध्ये निषिद्ध आहे. दिवसा झोपणारे ब्रह्मराक्षस असं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. श्लोक आणि पुराण तुम्हाला मी सांगू शकतो. त्याचे नियम आहेत, विषयांतर होतोय थोडासा, पण त्याचा नियम आहे. कोण दिवसा झोपू शकतो, आजारी आहे, वयोवृद्ध आहे, बालक छोटा बाळ आहे, आदी आदी, किंवा ज्याने रात्री जागरण केलंय, तर रात्री जेवढे तास जागरण केलंय त्याचे अर्धे तास तो दिवसा झोपू शकतो, असा विधान आहे शास्त्रात. अनेक गोष्टी आहेत शास्त्रांमध्ये, खोल गेल्यानंतर पुढच्या सत्राला कोणी यायचे नाही आमच्याकडे, त्यामुळे आपण एकादशीची पुढची बाजू पाहूयात. एकादशीची पुढची बाजू म्हणजे स्वास्थ्य संबंधी आहे. स्वास्थ्य संबंधी काय एकादशीची बाब आहे. 2018 साली नोबेल पुरस्कृत 3 जपानचे वैज्ञानिक, त्यांना भगवंत कृपेने असा शोध लावता आला की एका वर्षातून 20 दिवसांपेक्षा ज्यादा ठराविक कालावधीनंतर जो कोणी उपवास करतो, ज्याला इंग्रजीमध्ये फास्टिंग म्हणतात, तर त्याच्यामध्ये 90% कर्करोग म्हणजे कॅन्सर होण्याचा प्रमाण कमी होतो. नोबेल पुरस्कृत फिजिओलॉजी विषयामध्ये म्हणजे शरीर क्रियाशास्त्र विषयामध्ये नोबेल पुरस्कार ज्यांना भेटला असे जपानचे 3 वैज्ञानिक यांनी 2018 साली यांच्या ट्यूबा पेटल्यात. आपल्या परंपरागत परंपरेमध्ये ऋषी मुनींकडून जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे म्हणजे काय, वर्षातल्या 24 एकादशा हे 20 पेक्षा जादा नाही का? हो आहे. एकादशीचा व्रत करण्याचा आयडियल जो विधान आहे त्याच्यामध्ये आपण निर्जल करतो, मग ह्याच्या निर्जल पेक्षा अजून उत्कृष्ट फास्टिंग काय असू शकते का? नाही. आणि एका दिवसासाठी म्हटलं तर आम्ही तर 36 तासांसाठी करायला आमचं विधान आहे शास्त्रांमधलं. त्यामुळे आणि सायक्लिकल पिरियड ठराविक काळानंतर, म्हणजे एकादशी ही दर 15 दिवसाला येते, त्यामुळे त्या ज्या
3 घटकांच्या आधारावरती ही शोध भूमिका त्यांची आहे. म्हणजे काय? एक 20 अँड मोर, 20 पेक्षा जास्त, दुसरं सायक्लिकल पिरियड आणि तिसरं कंप्लीट फास्टिंग. या तीनही सिद्धांतावरती खरी उतरणारी ही आपली एकादशीची परंपरा आहे. आणि त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता 90% कमी होते. त्याच्यामध्ये मल्टिपल फॅक्टर असेही आहेत की आपण काय खातो. आपण केमिकल युक्त भोजन म्हणण्यापेक्षा कचरा खातच चालत आलेलो आहोत. मैद्यावरती आपला नियंत्रण नाहीये, खाण्यावरती नियंत्रण नाहीये. अगदी पाकेटमधला दूध सुद्धा आपल्याला कर्करोग करणारा आहे हे सिद्ध झालेलं आहे. जे काही पॅक केलेलं आहे ते आपल्या शरीराचा नाश करणारा आहे. या निमित्ताने हे स्पष्ट करू इच्छित आहे. विषय एकादशी आहे, नाही खाण्याचा आहे, पण खाण्याबद्दल पण थोडं प्रकाश टाकण्याची आवश्यकता आहे. आपण आपल्या आळसामुळे आपण आपला सत्यानाश करतो. जी गोष्ट घरी होऊ शकते ते टोमॅटोचं सॉस खायचं. तुमच्याकडे मिक्सर आहे, तुम्हाला 24 तास वीज भेटते. ठीक आहे, बुधवारी सोलापुरात थोडी अडचण असते. मला माहित नाही, टेक्सटाईल मिल तर चालत नाही, मग हे लोड शेडिंग कोणासाठी करतात. पण असो, तो भाग आपला नाही. टमाटा टाकला, मीठ टाकला, थोडी साखर किंवा गूळ टाकलं आणि एक असं बटन दाबलं तर चटणी तयार होते. ती सोडून आपल्याला प्रिझर्वेटिव्ह युक्त का खायचंय? काय नडलंय? सोया सॉस खायचंय, चिंचेची चटणी, सगळ्याचं पाकिट आणायचं, सगळ्याचं. बर, ते पाकिट आणून बनवण्याचे सुद्धा कष्ट नाहीत आता. एका बटनावरती माझ्या समोर पाहिजे अशी स्थिती आपल्याला खपवणारी आहे. आणि हे सगळं आपलंच केलेलं सगळं कांड आहे. त्यामुळे सगळ्यांनी विचार केला पाहिजे. तर उपवासाबद्दल आपण बोलत होतो. उपवास केल्याने एकादशीच्या या परंपरेला आपलं कर्करोगाचा धोका 90% टळतं. हे खरं आहे बरं का. तिची पूर्ण थेरी आहे. फायगोसायटोसिस नावाची प्रक्रिया आपल्यामध्ये चालू होते. म्हणजे काय? जी कॅन्सर बनवणारी, कर्करोग बनवणारी जी पेशी आपल्यामध्ये आहे, तर ती जी चांगले फायटर सेल आहेत ते काय करतात? त्याला खाऊन टाकतात. त्याचं फायगोसायटोसिस म्हणजे सेल इटिंग, ते खाऊन टाकतात आणि त्याचा नाश करून टाकतात. मागे आपण चर्चा पाहिली होती की आपल्यामध्ये सगळं आहे, यथा पिंड तथा ब्रह्मांड. जसं ब्रह्मांडामध्ये भूकंप येतो आणि सगळं धरती कचरा जे आहे ते स्वतःमध्ये लावा करून टाकते एका झटक्यात, तसं आपलं शरीर सक्षम आहे. फक्त आपण आत्मावलोकन करत नाही म्हटल्यानंतर आपण फसतो. विज्ञापनाच्या आधारावरती जगण्याने आपण फसतो. आत्मावलोकन केल्याने आपलं कल्याण होणार आहे. तर हा झाला हेल्थचा म्हणजे आरोग्याचा भाग. आणि शेवटी माणूस काय, किती सगळं चांगलं असलं तरी मन नाराज जर असेल ना हो, मग काय आयुष्यात उरत नाही. धष्टपुष्ट आहे, खूप पैसे आहेत, एकदम समृद्ध आहे, पण काय मन. ती राजाची कथा मी तुम्हाला सांगितली का? त्याला जीवनाचा धोका आहे म्हणून कोणीतरी सांगतं हेर, आणि मग तो लोखंडाचा महल बांधून घेतो आणि मग तो त्या बाहेर फक्त 1 तासासाठी तो गार्डन मध्ये फिरायला येतो. तेव्हा सक्त शिपाई सगळे असतात, सक्त व्यवस्था असते आणि लांब त्या महलाच्या बाहेर एक याचक असतो आणि तो राजाला बघून जोरजोरात हसतो. हसल्यानंतर राजा 1 दिवस 2 दिवस पाहतो. 3ऱ्या दिवशी सैनिकांना म्हणतो त्याला बोलवा म्हटल्यानंतर राजा म्हणतो काय रे, का हसतो? राजा विचारतो त्याला. जाऊ दे म्हणला. याचं काय म्हणला? जाऊ दे राजा, तुम्ही परत आप बुरा मान जाओगे म्हणलं. नाही सांगच तू म्हणला. हे काय जगणं आहे तुमचं? हे काय जगणं आहे? का असं तुम्ही केलं हे लोखंडाचं महल? ते म्हणे ते माझ्या जीवाला धोका आहे म्हणे. जीवाला धोका आहे? काय होणार म्हणे? ते मी मरून जाणार. आता तर कुठलं जगायला लागलं.
लोखंडाच्या महलामध्ये राहून तुम्ही कुठलं जगताय म्हणला. दररोज मरताय, त्यापेक्षा एके दिवशी होऊन जाऊ दे म्हणला. होणारच आहे ना, होणारच आहे, येतो हो नाही आहे. सर्व प्रकारे समृद्ध असणारा, सर्व प्रकारचा वैवट असणारा राजा ही गोष्ट समजू शकला नाही, आणि अत्यंत निर्धन असलेला एक याचक ही गोष्ट समजू शकतोय. म्हणजे शेवटी सगळा खेळ वैचारिक आणि मानसिक आहे. त्यामुळे ज्याला आपण पीस ऑफ माइंड म्हणून आज बाजारामध्ये विकलं जातं, अगदी मी विचार करून हे शब्द आपल्यासमोर मांडत आहे, पीस ऑफ माइंड नावाने जो विचार आज विकला जात आहे तो एकादशी आपल्याला देते. एकादशी फक्त भोजन नाही करणे, देवाचं भजन करणे एवढ्या पुरती मर्यादित नाहीये. एकादश म्हणजे 11. तर आपण श्रीमद भगवद्गीतेमध्ये किंवा इतर मीमांसा शास्त्रांमध्ये पाहतो, मीमांसा करताना आपण शास्त्रांमध्ये पाहतो की आपला हा जो शरीर आहे तो पंचतत्वांनी बनलेला आहे, आणि या पंचतत्वामध्ये 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 सेन्स ऑर्गन्स दॅट आर गोइंग टू गिव्ह अस इनपुट, आणि 5 त्याचा प्रतिसाद म्हणून 2 हात 2 पाय 1 जीभ त्याच्यावरती प्रतिक्रिया काम करणारे आपले हे कर्म करणारे अवयव, आणि या सगळ्यांना चालवणारा आपला मन. विचार कुठे होतं? मी पाहिलं, अरे कशाचं आहे, चला आज खिशात घेऊन जायचं, ठरवलं. अहो पण हे दिसलं कोणाला? डोळ्याला. माझी कुबुद्धी होती घेऊन जायचं म्हणून, पण या कुबुद्धीमध्ये आणि या डोळ्याच्या इनपुटमध्ये कुठेतरी मध्ये एक रिले स्टेशन आहे, त्याचं नाव मन आहे. त्या मनामध्ये, त्या मनाच्या पटांगणावरती या सगळ्या विचारांचा उधळ चालू असतो, आणि मग तिथून ठरतं. कुबुद्धी असेल तर म्हणतो चला चोरी करून घेऊन जाऊ, आणि सुबुद्धी असेल तर काय म्हणतो, चांगली बुद्धी असेल, चांगले माई मला मागून देता का, मी तुम्हाला पैसे देतो, ह्याची सेवा करतो. ठीक आहे, हे 2 भाग. आणि हे कुबुद्धी आणि सुबुद्धी कशामुळे? तर विवेक आहे किंवा नाही. विवेक असेल तर ही सुबुद्धी आहे, विवेक नाहीये तर कुबुद्धी आहे. आणि विवेक कुठून येतो? सत्संगामधून येतो. ही मी नियमवलेली एक अशी आख्यायिका नाही. शास्त्रप्रमाणे रामचरितमानसमध्ये तुलसीदास गोस्वामीजी म्हणतात, बिनु सत्संग विवेक न होई. विना सत्संगाचा विवेक नाही. विवेकवान असेल तर सुकृत बुद्धीने विचार करेल, विवेकहीन असेल तर दुर्बुद्धीने विचार करेल. आणि या सुबुद्धी आणि दुर्बुद्धीने, विवेकवान किंवा विवेकहीन असण्यानेच आपलं पीस ऑफ माइंड ठरलेलं आहे. जी गोष्ट बेचैन करते ती दुर्बुद्धीचीच असते, आणि जी आपल्याला प्रशांत निवांत आनंदात ठेवते ती आपली सुकृत बुद्धी, सुबुद्धी म्हणजे विवेकवान वाली बुद्धी होय. आणि हे विवेक कुठून उत्पन्न होणार आहे? सत्संगामधून उत्पन्न होणार आहे. सत्संग म्हणजे, पुन्हा आपण याच्यावरती चर्चा करतोय, सत्संग 3 प्रकारची व्याख्या सांगितलेली आहे. ओम तत्सत श्रीमद भगवद्गीतेमध्ये वर्णन येतं, ओम तत्सत इति श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम. तर ओम तत् आणि सत हे साक्षात भगवंताला शाब्दिक रूपामध्ये वर्णन करण्याचे शब्द. म्हणजे सत्संग म्हणजे भगवंताचा संग, जो आपल्याला मंदिरात अनुभवायला भेटतो, किंवा खूप पोहोचलेले महात्मा आहेत तर त्यांना भान होतो, असा भास होतो, अनुभव येतं, प्रचिती होते. सत्संग म्हणजे भगवंताचा संग पहिला. दुसरा सत्संग ज्याच्याने विवेक जागरूक होणार आहे. त्यामुळे जे भगवत प्राप्त महापुरुष आहेत, ज्याचं आपण असं वर्णन करतो ना, भगवत प्राप्त महापुरुष, त्यांचे कुठलेही विधान चुकत नाही, कारण ते सत्वयुक्त आहे. सत्व रजो तमो मध्ये या त्रिगुणात्मिकी मायाच्या पलीकडे जो सत्तत्व आहे त्याच्याने युक्त असल्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो? भगवत प्राप्त महापुरुष. अखंड सत्संगामध्ये विद्यमान असणारे ते महापुरुष. दुसरं सत म्हणजे ज्यांना भगवंताचा भाव जागृत झालेला आहे ते असे संत महात्मे, ज्यांना भगवंताचं दर्शन झालेलं आहे असे ते महात्मे म्हणजे संत मंडळी. बघा, भगवा वस्त्र धारण करणारा प्रत्येक माणूस संत नसतो.
नाही, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, विषय निराळा होईल. संताचे लक्षण सांगितलेले श्रीमद भगवद्गीतेमध्ये उत्तम पुरुषाचे जे लक्षण सांगितलेले, भगवत प्राप्त महापुरुषाचे जे लक्षण सांगितलेले आहेत, संताचे लक्षण सांगितलेले आहेत, ते लक्षण अशा त्या लक्षणांनी युक्त. मग त्यासाठी त्याला दोष देऊन चालणार नाही की त्याने भगवे वस्त्र धारण केलेत किंवा अशा प्रकारचं जीवन दाखवत आहे पण आहे एक, त्याला दोष देऊन चालणार नाही. आपल्याला आपली दृष्टी नीट करावी लागणार आहे. आपण त्यांना संत म्हणून मानायचं का नाही हे आपल्यावरती आहे. आणि तसं तर आपण म्हणतोच ना, सगळ्यांमध्ये भगवंताचा अंश आहे, त्या दृष्टीने त्यांना नमस्कार करणे, संपला विषय. परत त्याची महती मानणे न मानणे हा विषय निराळा. तर ज्यांना भगवंताचं अनुभव झालेला आहे असे ते संत मंडळी, त्यांचा आपल्याला सहवास भेटणे, त्यांचा लाभ आपल्याला भेटणे, त्यांच्या उपस्थितीने, त्यांच्या वाणीने, त्यांच्या जीवनचर्येने. आता चातुर्मास चालू आहे. अनेक महात्मे अनेक ठिकाणी या चातुर्मासच्या कालावधीमध्ये स्थायी झालेले. आपल्या सोलापुरात जैन परंपरेमध्ये पण काही महात्मे आलेले. तर असे जे सगळे अनेक जे महात्मे आहेत, आचार्यजन आहेत, जगद्गुरु आदी आहेत, त्यांचं सानिध्य आपल्याला लाभणे हे एक सत्संग होय. त्यांच्या जीवन पद्धतीतून आपण शिकतो. मर्यादित आहार असतं, मर्यादित बोलणं असतं, ठरवून एकदम सिलेक्टिव्ह. म्हणजे ते सिलेक्टिव्ह मीडियावाला सिलेक्टिव्ह नाही, सिलेक्टिव्ह म्हणजे मर्यादेच्या आधारावर सिलेक्टिव्ह. माप मोजणी करून जीवनामध्ये काय करायचं आहे असं गणित लावणारे ते सत्संगी. त्यांचा सहवास आपल्याला प्राप्त होणं हा दुसरा सत्संग. पहिला सत्संग भगवंता, दुसरा सत्संग भगवंत ज्यांच्या अनुभवात आलेले आहेत असे संत, आणि तिसरा सत म्हणजे चांगलं. चांगल्याची व्याख्या मला वाटतं तुम्हाला वाटतं असं नाही, भगवंताशी संबंधित जे काही आहे ते सत्व. सत्तत्व म्हणजे भगवंताच्या नाम लीला आदी कथांचा संबंध असलेल्या सर्व गोष्टी ते सत्संग. जे काही यथार्थ आहे, विवेकवान आहे, जे शास्त्र संमत आहे ते सत्संग. आणि त्यामुळे अभ्यास या मार्गाचा अवलंब करून मनावरती विजय प्राप्त करणारे जे मार्गी आहेत ते भगवत कथेंचं, नावाचं, संकीर्तनाचं, भजनाचं आदी आदी गोष्टींचं अवलोकन करतात. तो सत्संग. आपल्याला तर तीनही प्राप्त आहेत. आपल्याकडे साक्षात भगवंत आहेत जे स्वइच्छेने इथे स्थायी झालेले. एवढी मोठी संत परंपरा आहे जी आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि शिवाय हे सगळे जे उपक्रम चालू आहेत हा तिसरा प्रकारचा सत्संग आहे. अशा या तीनही सत्संगाने आपल्या सत्चं वर्धन होणार आहे, वृद्धी होणार आहे, ज्याच्याने आपला विवेक जागरूक होणार आहे. आणि त्या विवेकचं जागरण झाल्याने विवेकवान झालेले आपण निश्चितरित्या एकादशीचा व्रत करणार आहोत. या ज्या 10 इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन म्हणजे एकादश, या एकादश अंगांवरती सत्संगाच्या विवेकाच्या बळाने आपला जोर वाजवणे म्हणजेच एकादशी, मानसिक एकादशी आहे. त्यामुळे एकादशीचा आपण पौराणिक भाग पाहिला, एकादशीचा आपण आर्थिक भाग पाहिला, एकादशीचा आपण आरोग्य संबंधी भाग पाहिला, एकादशीचा आपण आध्यात्मिक म्हणजे कर्माचं जे गणित आहे तो भाग पाहिला, आणि एकादशीचा आपण मानसिक मानसिक आरोग्यासंबंधाचा जो आहे भाग पाहिला. त्यामुळे या व्यवहाराने, या लोकोक्तीने आपण सगळ्यांनी एकादशी व्रत केलं पाहिजे. कारण आपण सगळेजण फायद्याचा सौदा करणारे जीवात्म्या आहोत.
ओ इथे नुकसान होते, या स्टॉक मध्ये जरा इन्व्हेस्ट करा म्हटल्यानंतर आपण करणार का? नाही. जिथे फायदा आहे तिथे आपण जाणार, तोट्याच्या ठिकाणी जाणार नाही. मग ही सर्वांगाने आपल्याला उपयुक्त असणारी, आपलं कल्याण करणारी, अगदी गल्लीपासून वैकुंठापर्यंत पोहोचवणारी या क्षमतेची एकादशी एकादशी आहे. मग या व्रताचं अनुपालन नाही करणे हे तर कोणी मूर्खच करेल, नाही का? तर या व्यंगमयी शब्दांनी एकादशीच्या महतीला सांगता आपण त्या सांगण्याला सांगता त्याची आपण करूयात आणि भगवान नामाचं संकीर्तन करूयात. जय जय राम कृष्ण हरी, 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 कवध श्री हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय. धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का कल्याण, बोलो सनातन परंपरा की जय. अखंड भारत वर्ष की जय. गौ माता की जय. भारत माता की जय. आज के आनंद की जय. नमः पार्वती पते. हर हर महादेव. नारायण.